मूर्ख माणसांची ओळख कशी करायची? चाणक्यांनी सांगितलेले 20 लक्षणे. आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे मूर्ख माणसांची ओळख कशी करावी. चाणक्य नीतीनुसार माणसाचे जीवन संगतीमुळे घडतेही आणि बिघडतेही. चाणक्य म्हणतात की बुद्धिमान व्यक्तीला आपल्या शत्रूपेक्षा मूर्ख मित्रामुळे अधिक नुकसान सहन करावे लागते. कारण शत्रू समोरून वार करतो, पण मूर्ख माणूस आपल्या अज्ञानामुळे, घाईगडबडीमुळे आणि चुकीच्या निर्णयांमुळे नकळत आपले जीवन संकटात टाकतो. मूर्ख माणसाची पहिली ओळख म्हणजे तो विचार न करता बोलतो. त्याला याची पर्वा नसते की त्याच्या शब्दांमध्ये कोणाच्या भावना दुखावू शकतात की नाही. प्रत्येक विषयावर मत मांडणे हा आपला अधिकार आहे असे तो समजतो. त्या विषयाचे ज्ञान असो वा नसो, तो नेहमी बोलतच राहतो. असे लोक अनेकदा आपल्या अज्ञानालाच ज्ञान समजून इतरांना सल्ले देत राहतात. चाणक्य म्हणतात की बुद्धिमान व्यक्ती आधी ऐकते, मग विचार करते आणि शेवटी बोलते. पण मूर्ख माणूस आधी बोलतो आणि नंतर विचार करतो. म्हणूनच त्याचे शब्द अनेकदा त्याच्यासाठीच संकट निर्माण करतात. मूर्ख माणूस कधीही स्वतःची चूक मान्य करत नाही. त्याच्याकडून एखादी चूक झाली तर तो लगेच त्याचा दोष दुसऱ्यावर टाकतो. त्याला स्वतःच्या कमतरतांपेक्षा इतरांच्या चुका अधिक दिसतात. तो कधी परीक्षण करत नाही, त्यामुळे त्याची प्रगतीही थांबते. अशा व्यक्तीला योग्य सल्ला दिला तरी तो त्याचा अपमान समजतो. शिकण्याऐवजी तो वाद घालू लागतो. चाणक्यांच्या मते जो माणूस शिकण्याची इच्छा गमावतो तो हळूहळू स्वतःच्या पतनाचा मार्ग तयार करतो. मूर्ख माणसाचे आणखी एक मोठे लक्षण म्हणजे तो स्वतःच्या क्षमतेपेक्षा जास्त दिखावा करतो. त्याच्याकडे ज्ञान कमी असते पण प्रदर्शन जास्त असते. लोकांना प्रभावित करण्यासाठी तो खोट्या गोष्टी सांगतो, अतिशयोक्तीपूर्ण दावे करतो आणि पोकळ आश्वासने देतो. पण वेळ आल्यावर त्याचे खरे रूप सर्वांसमोर उघड होते. चाणक्य म्हणतात की बुद्धिमान व्यक्तीची ओळख त्याच्या कृतींवरून होते, तर मूर्खाची ओळख त्याच्या शब्दांवरून होते. म्हणूनच कोणत्याही व्यक्तीचे मूल्यांकन त्याच्या बोलण्यावरून नव्हे तर त्याच्या कर्मावरून करावे. मूर्ख माणूस वेळेचे महत्त्व समजत नाही. तो आपला बहुतेक वेळ आळस करण्यात, निरर्थक चर्चांमध्ये आणि इतरांची निंदा करण्यात वाया घालवतो. जेव्हा परिणाम वाईट येतात तेव्हा तो नशिबाला दोष देतो. पण बुद्धिमान व्यक्ती वेळेचा योग्य उपयोग करून स्वतःचे भविष्य घडवते. असे लोक अनेकदा इतरांचे यश पाहून प्रेरणा घेण्याऐवजी त्यांच्यावर जळतात. त्यांची मानसिकता अशी असते की जर आपण पुढे जाऊ शकत नाही तर दुसऱ्यांनीही पुढे जाऊ नये. हाच विचार त्यांना आणखी दुःखी बनवतो. चाणक्य म्हणतात की ज्या व्यक्तीच्या मनात मत्सर, अहंकार आणि अज्ञान एकाच वेळी वास करतात त्याचे पतन निश्चित असते. म्हणून अशा लोकांपासून दूर राहणे हेच शहाणपणाचे लक्षण आहे. मूर्ख माणूस आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नाही. छोट्या छोट्या गोष्टींवर रागावणे, अपशब्द बोलणे आणि नातेसंबंध तोडणे ही त्याची सवय बनते. राग त्याची बुद्धी नष्ट करतो आणि तो असे निर्णय घेतो ज्याचा त्याला नंतर पश्चाताप करावा लागतो. बुद्धिमान व्यक्ती कठीण परिस्थितीतही संयम राखते. ती भावनांपेक्षा विवेकाने निर्णय घेते. हाच गुण तिला यश आणि सन्मान मिळवून देतो. चाणक्यांचा संदेश स्पष्ट आहे. जीवनात केवळ ज्ञानी होणे पुरेसे नाही, तर मूर्खपणाची लक्षणे ओळखून स्वतःला त्यापासून वाचवणेही तितकेच आवश्यक आहे. कारण चुकीच्या संगतीचा परिणाम हळूहळू माणसाचे विचार, वर्तन आणि भविष्य या तिन्ही गोष्टींवर होतो. जर तुम्हाला आयुष्यात पुढे जायचे असेल तर अशा लोकांपासून दूर राहा जे ज्ञान नसतानाही सल्ले देतात, स्वतःची चूक मान्य करत नाहीत, सतत इतरांची टीका करतात, वेळेची किंमत समजत नाही आणि अहंकारात बुडालेले असतात. हाच चाणक्यांचा सिद्धांत आहे आणि हाच यशस्वी जीवनाचा मार्ग आहे. चाणक्य म्हणतात की मूर्ख माणसाची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे त्याला सत्य ऐकायला आवडत नाही. जो त्याला त्याच्या चुका दाखवून देतो त्यालाच तो आपला शत्रू समजू लागतो. उलट जे लोक त्याची खोटी स्तुती करतात त्यांनाच तो आपला हितचिंतक समजतो. याच कारणामुळे अशा व्यक्तीभोवती फक्त चापलूस लोक राहतात आणि तो हळूहळू वास्तवापासून दूर जाऊ लागतो. मूर्ख माणूस आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही. छोट्या छोट्या गोष्टींवर रागावणे, विनाकारण एखाद्यावर नाराज होणे आणि नंतर स्वतःच्या शब्दांचा पश्चाताप करणे ही त्याची सवय बनते. रागाच्या भरात तो योग्य आणि अयोग्य यातील फरक विसरून जातो. चाणक्यांच्या मते ज्याने आपल्या रागावर विजय मिळवला त्याने जीवनातील सर्वात मोठी लढाई जिंकली. असे लोक इतरांचे यश पाहून
प्रेरणा घेण्याऐवजी जळफळाट करतात. त्यांना वाटते की दुसरा कोणी पुढे जात असेल तर तो त्यांचा अपमान आहे. त्यामुळे ते इतरांची निंदा करण्यातच आपला वेळ वाया घालवतात. पण बुद्धिमान व्यक्ती त्याच वेळेचा उपयोग स्वतःला अधिक चांगले बनवण्यासाठी करते. मूर्ख माणूस प्रत्येक कामात घाई करतो. कोणतीही योजना न आखता निर्णय घेणे, पूर्ण माहिती नसताना गुंतवणूक करणे, विचार न करता कोणावरही विश्वास ठेवणे आणि नंतर पश्चाताप करणे ही त्याची सवय असते. चाणक्य म्हणतात की प्रत्येक महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी विचार पडताळणी आणि संयम आवश्यक असतो. जो माणूस संयम गमावतो तो अनेकदा स्वतःच्याच निर्णयांचा बळी ठरतो. मूर्ख माणसाची आणखी एक ओळख म्हणजे त्याला गुपित जपता येत नाही. त्याला एखादी गोष्ट समजली की ती तो लगेच इतरांना सांगू लागतो. अशा व्यक्तीवर कधीही महत्त्वाची जबाबदारी सोपवू नये. बुद्धिमान व्यक्तीला कधी बोलायचे आणि कधी शांत राहायचे हे चांगले माहीत असते. मूर्ख माणूस फक्त वर्तमानातील सुखाचा विचार करतो. त्याला भविष्याची चिंता नसते. आजचा आनंद मिळवण्यासाठी तो उद्याच्या अडचणींना स्वतःच निमंत्रण देतो. चाणक्य सांगतात की जो माणूस भविष्यासाठी तयारी करतो तो कठीण काळातही स्थिर राहतो. असा माणूस आपल्या अपयशाचे कारण कधीच स्वतःमध्ये शोधत नाही. कधी तो नशिबाला दोष देतो, कधी कुटुंबाला, कधी समाजाला आणि कधी परिस्थितीला. पण स्वतःच्या मनात डोकावण्याची धैर्य तो दाखवत नाही. त्यामुळे त्याच चुका पुन्हा पुन्हा घडत राहतात. चाणक्य म्हणतात की बुद्धिमान व्यक्ती दररोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करते. ती स्वतःच्या उणिवा ओळखून त्या दूर करण्याचा प्रयत्न करते. पण मूर्ख माणूस स्वतःला सर्व काही माहीत आहे असे समजतो. ज्या दिवशी शिकणे थांबते त्याच दिवशी प्रगतीही थांबते. मूर्ख माणूस अनेकदा दिखाव्यासाठी आपला पैसा आणि वेळ दोन्ही वाया घालवतो. लोकांना प्रभावित करण्यासाठी तो अशी जीवनशैली स्वीकारतो जी त्याच्या वास्तविक क्षमतेच्या बाहेरची असते. परिणामी तो कर्ज, तणाव आणि असंतोषाच्या गर्तेत अडकतो. बुद्धिमान व्यक्ती आपल्या उत्पन्नापेक्षा कमी खर्च करते आणि भविष्यासाठी बचत करते. चाणक्यांचा संदेश असा आहे की जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर फक्त मूर्ख लोकांची ओळख करून घेणे पुरेसे नाही, तर स्वतःमध्येही हे दोष निर्माण होऊ नयेत याची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण प्रत्येक माणसामध्ये बुद्धिमत्ता आणि मूर्खपणा या दोन्हीची बीजे असतात. आपण आपल्या वर्तनाने ज्याला वाढवतो तोच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनतो. म्हणून कमी बोला, जास्त ऐका, प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या, वेळेचा आदर करा, स्वतःच्या चुकांमधून शिका आणि अहंकारापासून दूर राहा. हाच चाणक्यांचा सिद्धांत आहे आणि हाच यशस्वी, सन्माननीय व संतुलित जीवनाचा पाया आहे. चाणक्य म्हणतात की मूर्ख माणूस संधीचे महत्त्व ओळखत नाही. त्याच्यासमोर एखादी चांगली संधी आली तरी आळस, भीती किंवा संभ्रमामुळे तो ती गमावून बसतो. नंतर तीच संधी दुसऱ्याला यश मिळवून देते तेव्हा तो नशिबाला दोष देऊ लागतो. बुद्धिमान व्यक्ती संधीची वाट पाहत बसत नाही तर स्वतः संधी निर्माण करायला शिकते. मूर्ख माणसाची आणखी एक ओळख म्हणजे तो कोणत्याही गोष्टीवर पुरावा नसतानाही सहज विश्वास ठेवतो. अफवा पसरवणे आणि अफवांवर विश्वास ठेवणे ही त्याची सवय असते. एखादी गोष्ट खरी आहे की खोटी याची पडताळणी करण्याचा तो कधीच प्रयत्न करत नाही. असे लोक समाजात गोंधळ आणि वाद निर्माण करतात. चाणक्य म्हणतात की जो माणूस कोणतीही पडताळणी न करता निर्णय घेतो तो साठीच संकट निर्माण करतो. म्हणून प्रत्येक गोष्ट ऐका, पण सत्याची खात्री नक्की करा. मूर्ख माणूस इतरांच्या अनुभवातून शिकण्याऐवजी स्वतःच्या चुका वारंवार करत राहतो. त्याला समजावणारे लोकही काही काळानंतर त्याच्यापासून दूर जातात, कारण तो कोणाचाही सल्ला मान्य करायला तयार नसतो. बुद्धिमान व्यक्ती स्वतःच्या अनुभवाबरोबरच इतरांच्या अनुभवातूनही शिकते. असे लोक अनेकदा थोडेसे यश मिळताच अहंकारी बनतात. त्यांना वाटू लागते की आता त्यांना कोणाच्याही सल्ल्याची गरज नाही. पण अहंकार हळूहळू त्यांच्या बुद्धीवर पडदा टाकतो आणि तेच यश त्यांच्या पतनाचे कारण ठरते. चाणक्य म्हणतात की फळांनी भरलेले झाड नेहमी नम्रपणे झुकते, त्याचप्रमाणे खरा ज्ञानी माणूस नेहमी विनम्र असतो. मूर्ख माणूस आपल्या नातेसंबंधांची कदर करत नाही. राग, स्वार्थ आणि कठोर वाणीमुळे तो स्वतःच्या माणसांना स्वतःपासून दूर करतो. नंतर जेव्हा त्याला मदतीची गरज भासते तेव्हा त्याच्या सोबत उभे राहण्यासाठी कोणीही नसते. बुद्धिमान व्यक्ती आपल्या चांगल्या वर्तनाने लोकांचा विश्वास जिंकते आणि कठीण काळात हाच विश्वास तिची सर्वात मोठी ताकद ठरतो. चाणक्य सांगतात की मूर्ख माणूस पैसा मिळाला की तो निरर्थक दिखाव्यावर खर्च करतो. पण बुद्धिमान व्यक्ती पैशाचा उपयोग कुटुंब, शिक्षण, सेवा आणि भविष्यातील सुरक्षिततेसाठी करते. पैशाचा योग्य उपयोग हीच माणसाच्या शहाणपणाची खरी ओळख आहे.
मूर्ख माणूस सतत इतरांची नक्कल करत राहतो. स्वतःची क्षमता, परिस्थिती आणि ध्येय न समजता तो इतर जे करत आहेत तेच करण्याचा प्रयत्न करतो. परिणामी तो स्वतः यशस्वी होत नाही आणि स्वतःची वेगळी ओळखही निर्माण करू शकत नाही. बुद्धिमान व्यक्ती स्वतःच्या गुणांची आणि क्षमतेची ओळख करून त्याच दिशेने पुढे जात राहते. चाणक्य म्हणतात की जो माणूस सतत तक्रारी करत राहतो तो कधीही समाधानी राहू शकत नाही. मूर्ख माणसाला प्रत्येक परिस्थितीत फक्त कमतरताच दिसतात, पण बुद्धिमान व्यक्ती कठीण परिस्थितीतही संधी शोधते. हे लक्षात ठेवा, मूर्खपणा जन्मता नसतो. तो चुकीच्या सवयी, अहंकार, आळस आणि शिकण्याची इच्छा संपल्यामुळे निर्माण होतो. जर माणूस दररोज आत्मपरीक्षण करेल, चांगल्या लोकांची संगत ठेवेल, ज्ञान मिळवेल आणि आपल्या वागणुकीत सुधारणा करेल तर तो आपल्या जीवनाला नवी दिशा देऊ शकतो. चाणक्यांचा अंतिम संदेश असा आहे की आपल्या जीवनात असे गुण विकसित करा जे तुम्हाला सन्मान, यश आणि कायमस्वरूपी आनंदाकडे घेऊन जातील. बुद्धिमान होणे म्हणजे केवळ अधिक ज्ञान असणे नव्हे, तर योग्य वेळी योग्य निर्णय घेणे, योग्य लोकांची निवड करणे, स्वतःच्या चुका स्वीकारणे आणि त्यातून सतत शिकत राहणे होय. मूर्खपणाची लक्षणे इतरांमध्ये शोधण्यापूर्वी ती स्वतःमध्ये तर नाहीत ना, याचा विचार करा. कारण जो माणूस स्वतःला बदलतो तोच खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचे भविष्य बदलतो. म्हणून नेहमी सत्य स्वीकारा, विनम्र राहा, वेळेचा आदर करा, संयम ठेवा, ज्ञान मिळवत राहा आणि चांगल्या संगतीत राहा. हाच चाणक्य नीतीचा खरा संदेश आहे आणि हाच यशस्वी, सन्माननीय आणि आनंदी जीवनाचा पाया आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि यातून काहीतरी नवीन शिकायला मिळाले असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व ज्ञानवर्धक व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.